कामगार नाही म्हणतो, तुम्ही आमचं नोंद कसं करून घेतलं? आम्ही कामगार झालेलो आहोत, कामगार झालेलो आहोत, आम्हाला सगळ्या योजना पाहिजे. तुम्ही योजना मंजूर केली आमचे कामगार म्हणून, तर आमची योजना आम्हाला मिळायला पाहिजे, आमचे सर्व फायदे आम्हाला मिळाला पाहिजे. अहो कोणी येतं राजकीय पुढारी, यामध्ये कामगार आयुक्त आणि ठेकेदार यांच्या, कोणता ठेकेदार? काम करणारा मालक ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांच्या पद्धतीने काम चाललं पाहिजे. पण डायरेक्ट पद्धतीने पंढरपूर मध्ये परिचारक साहेबांनी मेळावा घेतला, 5000 लोकांना भांडी वाटला. 2 ते 5000 लोक दाखवा मला. सकाळपासून बसले 5 भांड्या नाही तिथं. अरे भांड्या सोडा, पाणी द्या. साहेब कामगारांच्या अधिकाऱ्याला आज चला बोलू, चला आज चला, बस सगळेजण मारतील की आम्हाला बाहेर बसवतो उन्हात, तू आज जातो का म्हणून. जे बोलेल ते तुमच्या समोर बोललं पाहिजे असं आपण मागणी करूया. जे होईल तुमच्या समोर झालं पाहिजे. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे लोक सुद्धा शिबिरा घेऊन आता मोठमोठ्या प्रमाणे भांडी वाटप करायला. काय सांगावं तुम्हाला? डॉक्टराची बायको, वकिलाची बायको, वकिलाची मुलगी, वकिलाची आई ज्यांना भांडे द्यायला, त्यांनी कधी घर बांधावं, त्यांचंच घर त्याला साफसफाई करायला लवकर ठेवतात. असे लोक ते भांडे गेल्यात, मग ते कधी कामगार झाले असो. पण जे भांडी देतात, जे तुम्ही देता सरकारच्या माध्यमातून, ते या ठिकाणी दिलं पाहिजे असं आमची मागणी आहे. त्याचबरोबर कामगार नेते म्हणून गेलेले आडम मास्टर मोठमोठे 30-30 हजार घरं बांधले म्हणले, त्यांनी सुद्धा चोर झाला. पण 10,000 लोकांचा मेळावा घेतला, 5,000 लोक भांडी वाटतात. कुठं आहे तुझ्याकडे बांधकाम कामगार? त्याचबरोबर शिंदे गटाचे, शिवसेनेचे लोक सुद्धा कार्यक्रम घेतले, भांडी वाटले. अजित पवारचे लोक वाटले. अशा सर्व पक्ष सत्ताधारी लोकांनी आमचं लेटर आलं की तुम्ही या ठिकाणी मंजूर करा. आमच्या अंगणनी 6-6 महिने झाले लेटर दिलं, पण त्याला त्याने परवानगी दिलं नाही. 4 दिवसापूर्वी दिलेलं लेटर ताबडतोब मंजूर करून काल भांडी वाटली. बोला, अशा प्रकारे सहाय्यक कामगार आयुक्तांचं, शासनाचं आणि या कामगार मंत्र्यांचं. कामगार मंत्री तुम्हाला काय सांगू, तुम्हाला कालच अकलूजला येऊन गेलो 2 दिवसापूर्वी. आम्ही सोलापूरला या विनंती केलो, हात तोडलो, पाय पडलो, त्याला काय बी कळत नाही. काय कामगार म्हणजे काय म्हणतो? आमच्या बीडी कामगारासाठी किमान वेतनाचा प्रश्न विचारायला गेला, 12 वर्ष झाले पेंडिंग आहे. किमान वेतन म्हणजे काय त्याला माहितच. मग तू कामगार मंत्री कसा झाला म्हणून आमचे एका युनियनचे नेते गेले आणि त्याला सगळे जाऊन घोषणा दिल्या, तर त्याला बोलून घेऊन दम दिला. अरे आता तू इकडे येणार आहेस, तुझ्या पार्टीसाठी येतो, तुझ्या पक्षासाठी येतो, भाजपसाठी येतो. अरे एकदा बांधकाम कामगारसाठी ये रे बाबा, तुला मत देतो. येत नाही ते. पण या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बगल बच्चांना, कार्यकर्त्याला त्यांना सांभाळण्यासाठी परवा इथं येऊन गेले. बांधकाम कामगार मजूर कल्याण योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस अशा प्रकारे दलाल मोहोळमध्ये एक शिबिर झालं. या शिबिरामध्ये सर्व लोक झाले, त्या ठिकाणी सगळं बोगस म्हणून सगळं व्हिडिओ आहेत. आमच्या अंगदकडे व्हिडिओ आहेत. आम्ही का दाखवी ना, आमच्या कामगारात पदरात का तर पडू द्या, आमच्या कामगार पदरात का तर पडू द्या, अशा प्रकारे भूमिका आम्ही घेतलेलो. आम्हाला हेड लागलाय का उन्हात तिथे बसायला. दसरा आहे, 9 दिवस नवरात्र आहे, पायाला चप्पल नाही, जेवायला पोटाला अन्न नाही, चहा पिळायचं उचमत आहे, दूध पिळायचं सवय नाहीये, खिचडी केलं तर पोट साफ होत नाही. अनेक अडचणी या ठिकाणी आहेत. आमच्या माता बहिणीचं आमच्यापेक्षा त्रास, साफसफाई करावं, घरा करावं, हे करावं, हे सगळं करून करायचं. हे काय किरकिरी आणला अंगण आता हे संघटने लोक आता आंदोलन दसरा झालं काय झालं असतं म्हणतात. मला म्हणले 2-3 दसरा झालं तर करायची हो. दसरा वेळ पशार होते, हे पशार होते, निवडणुका लागते. पण तुम्हाला तो त्रास झाला. जे कामगारला, जे सरकार कामगारला, जे कामगार महिलांना, जे कामगार गरिबांना त्रास देतो, तो सरकार कधी यशस्वी होऊ शकत नाही. तो सबल सरकार होऊ शकत नाही. महाराष्ट्र सरकार होऊ शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला त्रास दिला. तुमचं पुण्य इतर लोकांना मिळते, सगळं पुण्य तुम्हाला लागलं. अशा प्रकारे अनेक या ठिकाणी आलेले आहेत. टोकन पद्धत आमची मागणी एकच आहे, टोकन देताना ज्या कामगारातून साहेबांना म्हणलो दररोज 100 नाव आहे लावा, 100 लोकच राहतात. कशाला 1 वर 1 पडते? 100 लोकांचं नाव ठेवा, तेवढं टोकन देऊ. किंवा तुम्ही काय रेल्वे स्टेशनला गेलं तर टोकन कसं असतं, बटन दाबा, तसं आमच्या अंगाने येईल, आमच्या युनियनचे लोक येईल. माझ्याकडे अजून बांधकाम कामगार नाही, बीडी कामगाराचा हात.
मी म्हणलं बीडी कामगार तुमच्या पाठीशी, तुम्ही मोर्चा काढा, तर 10,000 महिलांना मी तुमच्याकडे आणतो. 5,000 घरं बांधलो मी, बीडी कामगारला 20,000 रुपये एक घर दिलो, अजून 1,000 घरं पुढच्या महिन्यात वाटणार आहे. हे सरकार आल्यामुळं आम्हाला ते शक्य झालं. आमचं सरकार होतं, आपलं सरकार होतं, राजकीय भाषेचं करू नये म्हणून इथं बसला. आमच्या जे बांधिलकी झालेलं आहे, राजकीय भाषण करायचं नाही, संघटनेचं भाषण करायचं, बांधकाम कामगारांचं भाषण करायचं. आम्ही तुमच्यासाठी जेव्हा लढतो तुम्ही सुद्धा सर्व एकदम शकत नाही. आज मला वाटलं 5,000 लोक येतील, आले तेवढं आले. पण सरकार हे सहाय्यक कामगारांचा इशारा देतो, ये तो अभी शुरुआत है, ये तो अभी जाती है, आगे तो हमारा शराडा साहेब बोले बहुत कुछ बाकी है, पूर्ण नग्न म्हणून अंगण म्हणलेलं आहे. कसं करतो मला माहिती म्हणजे असं परिस्थिती येऊ देऊ नका, आम्हाला उघडत काढू नका, आमच्या माता भगिनीला उन्हात बसवू नका. वेळ आलं तर तुम्हाला आम्ही उन्हात बसवू आणि आतमध्ये बसवू, असं सुद्धा म्हणून अरे चांगले गेले हो. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.